आज मिस्टरांनी तयार केलेला आहे कर्नाटक टाइप मध्ये बकऱ्याचं मटन ग्रेव्ही। याची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। ऑन डिमांड मध्ये ह्यांनी ही रेसिपी तयार केलेली आहे। नमस्कार, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज कर्नाटक पद्धतीने माझे मिस्टर बनवणार आहेत बकऱ्याचं मटन। तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ऑनलाईन मटन मागवलेलं आहे तरी पण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे। पहिला कुकर मध्ये आपल्याला उकड करायची आहे। एका साइडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जे आपल्याला बकऱ्याचं मटन उकड करायचं आहे त्यासाठी पाहिजे। कुकर छान गरम झालेला आहे। कुकर मध्ये घालायचे आपल्याला तेल। तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये घालायची आपल्याला सगळ्यात पहिली हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत आपल्याला नंतर ग्रेव्ही तयार करताना हे घालायचं आहे। आता ह्याच्यात घालायचा अर्धा चमचा आपल्याला धना पावडर। आता हळद, मीठ आणि धना पावडर चांगलं आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सगळा कच्चा वास गेला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला स्वच्छ धुतलेलं मटण। बघा असा तडका चांगला बसला पाहिजे। आता हे मिक्स करून घ्यायचं। हळद मिठामध्ये बघा मटण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला फक्त ठेवायचे 2 मिनिटं झाकण। 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं कारण थोडंसं बघा ह्याला उकळी पण आलेली आहे आणि जे पाणी गरम केलेलं आहे ते पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे। आता मिक्स कसं करून घेतलं परत। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी। गरम पाणी घातल्याने मटण लवकर शिजतं आणि चवीलाही छान लागतं। आता पाणी टाकून गरम पाणी आपण मिक्स करून घ्यायचं। झालं, आता लावायचं कुकर का पाणी घालायचं अजून थोडंसं? बस पाणी बस झालं। आता कुकरच्या किती शिट्ट्या करायच्या? 7 ते 8 शिट्ट्या करायच्या। 7 ते 8 शिट्ट्या। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 7 ते 8। गॅस मी बंद केलेला आहे। आता जो मसाला आहे तो तुम्हाला मी सांगते, कारण मिस्टर म्हणतात तूच बोल म्हणून मी बोलते, पण बनवणार तर तेच आहे। लसूण, अद्रक, टमाटर, कांदा, तेजपत्ता हा कच्चाच मसाला आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचा आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे। आणि हा सगळा मसाला आहे बघा, धना पावडर, काळं तिखट म्हणजे आपल्या गावाकडचा घाटी मसाला, मटन मसाला, गरम मसाला, सेंद्रिय मीठ आणि हळद। तर आता हा सगळा मसाला आहे, मी याची पेस्ट तयार करून घेते। मग मस्त असं कर्नाटक टाइप मध्ये आपल्याला मटन मिस्टर बनवून दाखवणार आहेत। तर चला मी मसाला पेस्ट करून घेते। अद्रक, लसूण, कांदा, टमाटर आणि तेजपत्ता ह्याची बघा बारीक मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि हा जो आहे मसाला पूर्ण कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद केलेला आहे। आता आपण खोलून बघूया। बघा मस्त मटणाची उकड तयार झालेली आहे, खूप छान भारी। आणि कढई मी गरम करायला ठेवली आहे। कढई चांगली आपण गरम करून घेऊया। कढई चांगली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये घालूया आपण तेल। तेल पुरेसं घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो आपण कच्चा मसाला वाटण केलेला आहे आणि दुसरा गरम मसाला वगैरे सगळं आहे ते तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे आरामात। आता हा मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। सगळा कच्चा वास त्याचा गेला पाहिजे। आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। गरम पाणीच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे। थोडं कोमट करायचं, नाहीतर चांगलं गरम करून घ्यायचं आहे।
आता याच्यावर ठेवायचं आपलं 2 मिनिटं झाकण, थोडा फ्राय करून घेतलेला आहे। झाकण ठेवल्यामुळे मसाला छान असा उकडवून निघतो, म्हणजे शिजून निघतो, कच्चा वास सगळा जातो। आता इथं बघा मिस्टरांनी 2 वाट्यामध्ये थोडंसं उकडमधलं पाणी काढलेलं आहे गरम गरम पिण्यासाठी, कारण हे शरीरासाठी चांगलं असतं, त्यासाठी प्यायचं असतं। तर 2 ते 3 मिनिटं आपण बघा मसाला शिजवून घेतलेला, बघा किती छान आणि मस्त याला लालसर झालेला आहे आणि ह्याचा सगळा कच्चा वास गेला पाहिजे। हे बघा किती छान मस्त फ्राय झालेला आहे मसाला। अजून आपलं फ्राय करायचं ना थोडा वेळ? हो, 5 मिनिटं। 5 मिनिटं मसाला फ्राय करायचा आहे। बघा पूर्ण मसाल्याचा किती छान कलर चेंज झालेला आहे, लालसर असा हा मसाला फ्राय झालेला आहे बघा कढईमध्ये। आता आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये सगळे मसाले, काय काय आहेत तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे। मटन मसाला आहे, गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ आणि काळं तिखट म्हणजे आपला घाटी मसाला। आता ह्या पूर्ण ग्रेव्हीचा कलर चेंज होणार आहे बघा। सगळे मसाले टाकून घेतले। आता पुढच्या रविवारी मिस्टर बनवणार आहे दाल गोश्त, ती पण रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल नक्की। दाल गोश्त कसं बनवायचं, चिकनचं पण बनवू शकतो, मटणाचं पण बनवू शकतो। हा मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळा कच्चा वास याचा जाणार। बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि खूप भारी मसाला हा फ्राय झालेला आहे। एकदम 1 नंबर मटण तयार होणार बापरे। आता मस्त एकदम छान पूर्ण कलर चेंज झालेला आहे। खूप दिवसापासून मिस्टरांना बोलत होती असं मटण बनवा की अगदी पोट भरेल मस्त एकदम आणि दिसायला पण भारी दिसतंय। हा मसाला झालाय छान फ्राय आणि एका साईडला मी पाणी पण गरम करून घेतलं होतं आरामात। आता याच्यामध्ये आपण जे उकड करून घेतलेली आहे मटणाची ती घालून घ्यायची। पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे पूर्ण मटण आपण ह्या मसाल्यामध्ये फ्राय मिक्स करून घ्यायचं। बघा एकजीव हे मटण आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजू घालायचं आहे। आता थोडंसं गरम पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण आता हे थोडं आपलं 15 मिनिटं झाकण ठेवून अजून शिजवायचं आहे, त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं, कारण आपण ह्याच्यात गरम पाणी घातलेलं आहे। खूप भारी दिसतंय मस्त, वाव। आता ह्याचं झाकण ठेवून हे शिजू द्यायचं। हे मटण शिजेपर्यंत मी ज्वारीच्या भाकरी तयार करून घेणार आहे, मग गरम गरम सगळेजण जेवायला बसतील। कर्नाटक टाईपमध्ये मस्त हे मटन ग्रेव्ही तयार झालेलं आहे बघा। खूपच छान, तरी पण खूप छान आलेली आहे। आता मिस्टर बघा एका प्लेटमध्ये काढून घेत आहेत। बघा मिस्टरांनी तयार केलेलं आहे हे मस्त कर्नाटक टाईपमध्ये बकऱ्याचं मटण, त्यासोबत मी ज्वारीची भाकरी तयार केलेली आहे आणि हे त्याच्यावर कच्ची कोथिंबीर घातली। तर मिस्टरांनी तयार केलेला कर्नाटक टाईपमध्ये बकऱ्याचं मटण ग्रेव्ही याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।